दादांचे आणि शिंदेचे आमदार असणाऱ्या ठिकाणी भाजपचे पक्षप्रवेश हे नव्या राजकीय भूकंपाचे संकेत आहेत। सुनील तटकरे 2029 ची निवडणूक भाजपमधून लढणार असा दावा रोहित पवार यांनी केलाय। त्यानंतर स्वतः रोहित पवारच 2019 मध्ये भाजपमधून लढणार होते असं म्हणत तटकरेंनी पलटवार केलाय। धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार असून काही महिन्यात घड्याळ चिन्ह आम्हाला मिळणार असा दावा रोहित पवारांनी केलाय। शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन करण्याचा पर्याय असू शकतो किंवा दोन्ही पक्षाचे आमदार असणाऱ्या ठिकाणी नव्यानं निवडणूक होऊ शकते असा दावा रोहित पवारांनी केलाय। भाजपकडे 132 आमदार असून त्यांना 12 आमदार हवेत। त्यांना फक्त 144 चं बहुमत पार करायचं आहे। यासाठी भाजपनं आतून खेळी केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। घड्याळ चिन्ह हे आम्हाला मिळेल, धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळेल आणि हे दोन्ही चिन्ह ओरिजिनल पार्टीला मिळाल्यानंतर अजितदादांकडे 2 पर्याय असतील, एकनाथ शिंदे साहेबांकडे 2 पर्याय असतील। एक भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाहीतर दुसरं लगेचच पुढच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा हा निकाल आमच्या बाजूला होईल 3 महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथं जाहीर केली जाईल। त्यामुळे दादांच्या सीटवर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व सीटवर परत एकदा इलेक्शन कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ शकतं। आणि तुम्ही जर भाजपची खेळी बघितली, जिथं जिथं अजितदादांचा आमदार आहे, जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे, तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी नेता जो काँग्रेसचा असो नाही तर कुठलाही त्या व्यक्तीला त्यांनी इन करून घेतलेलं आहे, भाजपमध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे भाजप मात्र तयारीत आहे या दोघांचा काटा काढायला। दरम्यान रोहित पवारांचा बच्चा असा उल्लेख करत प्रवीण दरेकर यांनी टोला लगावलाय। मला वाटतं अजून रोहित पवार बच्चा आहे। एवढ्या मोठ्या नेत्यांवर एवढी मोठी भाकीतं करायला मला वाटतं त्यांनी थोडं प्रगल्भ व्हावं, थोडं राजकीय उन्हापावसात भिजावं आणि मग बोलावं। आता शरद पवार साहेबांच्या भूमिकेत जाऊन वक्तव्य करणं मला वाटतं पोरकटपणाचं आणि बालिश आहे। सुनील तटकरे 2029 ची निवडणूक भाजपमधून लढवणार असा दावा रोहित पवारांनी केला। यानंतर स्वतः रोहित पवारच 2019 मध्ये भाजपमधून लढणार होते असं म्हणत तटकरेंनी पलटवार केलाय। दादांच्या पक्षामध्ये 2 गट आहेत हे मी आधीपासून सांगतोय। सुनील तटकरेंचा वेगळा गट आहे आणि अजितदादांचा गट, अजितदादांबरोबर आमदार आहेत, सुनील तटकरेंबरोबर पदाधिकारी आहेत। आणि 2029ला सुनील तटकरे हे भाजपच्या सीटवर तिथं इलेक्शन लढताना तुम्हाला सगळ्यांना खासदारकीचं दिसेल।